शिंगे फारगाव येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा साजरा. श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेव दत्त महाराज मठ येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आलेली होती. कार्यक्रमाची रूपरेषा ही सकाळी भोपाळी आरती, गुरुचरित्र पारायण सांगतात, संध्याकाळी श्रीच्या मूर्तीचा महाअभिषेक, महानैवेद्य, जपमाळ, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते, असे मठाधिपती बाबाजी शंकर वावळ आणि स्वामी समर्थ भक्तांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाला शिंगे फारगाव व पंचक्रोशीतील भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ भक्तांनी केलेले दिसून येत होते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवत्स विजय. स्वामी समर्थांच्या आज पुण्यतिथी आहे, त्या निमित्ताने 5 वर्ष कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर ह्या स्वरूपाविषयी, या कार्यक्रमाविषयी काय सांगू शकतो? आज म्हणजे स्वामी समर्थांचा पुण्यतिथी दिवस आहे. आज गुरुदेव दत्तांचं स्वामी समर्थांचा पारायण सोहळा आज या ठिकाणी 7 दिवस चालू होता. त्याची आज सांगता म्हणजे पुण्यतिथी, स्वामी समर्थांची पुण्यतिथी. या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही सर्वजण स्वामी भक्त या ठिकाणी उपस्थित राहिलेला. 7 दिवस पारायण केलं. त्यानंतर आज याचा कार्यक्रम केला, अभिषेकचा कार्यक्रम झाला. अभिषेक नंतर महाआरतीचा कार्यक्रम झाला. महाआरतीनंतर श्री स्वामी समर्थांची पूजा वगैरे सर्व कार्यक्रम झाला. त्यानंतर आता अन्नप्रसादाचा कार्यक्रम झाला. समर्थांची मी आज जवळजवळ 8 ते 10 वर्ष झाले मी स्वामी समर्थ भक्त आहे. मी पूर्णपणे त्यांची मनोभावे पूजा करतो. त्याचे मला खूप मजाचं देवाने भरभरून दिलेलं आहे. त्याचं प्रायचित्त म्हणजे माझ्या जे जीवनामध्ये अडीअडचणी होते त्या बऱ्याचशा स्वामी समर्थांच्या कृपेने दूर झालेलं आहे. संदेश काय देऊ इच्छिता? मी ते सर्वांना एक संदेश करेन, जेवढे असतील तुम्ही सर्वच जेवढे स्वामी भक्त असतील त्यांनी मनोभावे स्वामी समर्थांची पूजा करावी, त्यांचं पारायण करावं, गुरुचरित्र पारायण करावं. नाही कमीत कमी अक्कलकोटला नाही जाता आलं तर कमीत कमी इथं तरी पारायण करावं. जमलं तर कमीत कमी नाही महिन्याला तर 4-6 महिन्यातून तरी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या साठी दर्शनाला जायला काय हरकत नाही. स्वामी समर्थांची सेवा भक्ती कधीपासून करताय आणि कोणकोणते तुम्हाला अनुभव आलेले आहे? नमस्कार, मी स्वामी भक्त. सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वामींची भक्ती ही केल्याने कधीच वाया जात नाही. कायम त्याचे अनुभव हे आपल्याला मिळत राहतात. आपण सुखदुःखात स्वामींची साथ ही मनोभावे सेवा केल्याने मिळतेच. त्याचप्रमाणे हे शिंगे येथील साकुरेमाळा इथे हे निसर्गरम्य वातावरण हे मंदिर आहे आणि इथं आल्यावरती मन हे खूप प्रसन्न होते. स्वामी समर्थांची भक्ती करीतच राहावं, फळ हे निश्चितच मिळते. भक्तांनी स्वामींची भक्ती केली पाहिजे, मनोभाव केली पाहिजे, त्याचे फळ हे निश्चितच मिळणार आहे. सांसारिक किंवा कौटुंबिक कुठल्याही प्रकारची अडीअडचणी जर असेल तर आपण डॉक्टरकडे जातो, इकडे तिकडे जातो, कोण अंधश्रद्धेपोटी इकडे तिकडे जातात. पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही मनोभावे स्वामी समर्थांची ना मनोभावे पूजा करा. आपण 7 दिवस गुरुचरित्र पारायण चालू केलं होतं पुण्यतिथीनिमित्त. आज सांगता झाली आणि अन्नप्रसादाचा कार्यक्रम, अभिषेक, अन्नप्रसादाचा कार्यक्रम भक्तिभावनेने आपण केला. पुण्यतिथी गेले 2 वर्षापासून आपण पूर्ण सेवा करतो, सकाळ संध्याकाळ. कसा अनुभव आला तुम्हाला स्वामी समर्थांच्या भक्तीतून आणि कोणकोणत्या समस्या अडचणी दूर झाल्या? गेल्या 20 वर्षापासून आपण घरामध्ये सेवा करीत होतो. 2 वर्षामध्ये आपण आपल्याला दृष्टांत झाला आणि आपण मठाची स्थापना केली.
त्यापासून आपण सगळे कार्यक्रम करतो स्वामींचे. प्रगट दिन, स्वामी जयंती, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, अभिषेक, होम. स्वामीच्या आशीर्वादाने चांगला कार्यक्रम झाला. भक्तांचा सहभाग आहे ना, खूप भक्तांचा सहभाग आहे आपल्याला. अन्नदान, प्रसाद, आता हे लादी बसवली, लादीला भरपूर मदत केली फार स्वामी भक्तांनी. इथून पुढे आपलं कार्य स्वामी भक्ताचं जोपर्यंत आयुष्य आपलं आहे तोपर्यंत चालू राहणार आहे. आपण स्वामींना वचन दिलंय, मी जोपर्यंत माझ्या जीवनात आहे तोपर्यंत मी रोज सकाळ संध्याकाळ तुमची सेवा करीन मनोभावाने. एवढीच इच्छा माझी स्वामींकडे. एक चांगल्या पद्धतीने मला जीवन स्वामींमुळे जगता येतं. श्री स्वामी समर्थ महाराज, गुरुदेव महाराज, मी मठापती बाबाजी वावर. जय स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ महाराज, गुरुदेव दत्त.